पुरुष म्हणतो मला हिचं कळतच नाही नक्कीला हवंय काय. मी हिच्या मनासारखं जरी सगळं केलं तरी तिसरं खुसपट काहीतरी असतंच. म्हणजे मी तिला लास्ट टाइम तिने सांगितलं म्हणून यावेळेला एक्झॅक्टली तेच केलं तर तिला त्यावेळेला काहीतरी वेगळंच हवं होतं. स्त्री आणि पुरुषाची व्हल्नरेबिलिटी वेगळी आहे. त्यांची गोष्टी डिकोड करण्याची सवय पद्धत सगळंच वेगळं आहे. आता समोर हे झाड आहे आपल्या, ह्याला तुम्ही म्हणाल हा हिरवा रंगाचं झाड आहे आणि आम्ही त्याला स्पेसिफिक शेड देऊ, ही ऑलिव्ह आहे, ही पेल ग्रीन आहे. हा जो कॉम्प्लेक्सिटी बाईच्या स्वभावाची आहे ती जर पोचली नाही आणि ती पुरुषाने समजण्याचा प्रयत्न नाही केला की नाही बाबा हे माझ्या बाहेरचं, जसं आपण म्हणतो की बायकांना समजणं सोपं नाहीये आणि तिथे जर गिव्हअप झालं ना तर तिथे काही उत्तर मिळत नाही. ती सांगते ती मी सगळं करतोय किंवा तो सांगतोय त्याप्रमाणेच मी वागतेय, पण इट इज नॉट इनफ. मग पाणी कुठे मोडतं तर आपले नॉन निगोशिएबल सेट नाही. मेजर प्रॉब्लेम्स काय असतात ज्यामुळे डिवोर्स वगैरे होतात? अनअपोलॉजेटिक बिहेवियर आहे. देयर इज नो गिल्ट आणि एक्सेप्टन्स नाही. उलट आहे की मी म्हणून केलं. बरोबर. म्हणजे उलट दे जस्टिफाय देअर बिहेवियर की नाही माझं ह्याच्यात चुकलं काही नाही, चुकीचं असेल पण ही 1 2 3 4 ही लिस्ट आहे आणि त्याच्यामुळे मग मला इलाज नव्हतं, मी काही ठरवून केलं नाहीये. पण दे आर नॉट सॉरी फॉर. थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंटचा फॅक्टर खूप कॉमन आहे. आता थर्ड पर्सन मध्ये सुद्धा प्रत्येक वेळा अफेअर असेल असं नाही, सासू सासऱ्यांचे इन्व्हॉल्वमेंट असू शकतं. राईट. मी माझा नवरा किंवा माझी बायको सतत मित्रमैत्रिणींमध्ये इन्व्हॉल्व असते, ही एक थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट असू शकते. पार्टनरचे अगेन नॉन निगोशिएबल्स काय आहेत, काय त्याला चालणार आणि काय त्याला नाहीच चालणार. म्हणजे काही वेळा जसं मी म्हटलं की आताचे पार्टनर्स मोस्टली तिशीनंतर कन्फर्म होतात, तोपर्यंत आपण एक्सप्लोरच करतोय. 2-3 रिलेशनशिप सहज होतात आणि मग आपण एका स्टॅबिलिटीला येतो की ओके आता आय कॅन गो विथ दिस पर्सन. फायनान्शियल स्टेटस फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं हे रिलेशनशिपसाठी महत्वाचं नाहीये पण खूप महत्वाचं आणि आता तर आहेच. आपलं कम्युनिकेशन म्हणजे मी जो 1-2 तास लग्नाच्या आधी घालवते त्या व्यक्तीबरोबर मी खुश असते का मी स्ट्रेसमध्ये असते त्याला भेटायला जाताना की तिला भेटायला जाताना मला टेन्शन असतं की ती कशी रिॲक्ट होईल. म्हणजे ते आधीपासूनच रेड फ्लॅग्स असतात. करेक्ट. नाही असं नाही, पण ते आपण इग्नोर करतो की हो जाएगा. बरोबर. आता जरा मला वेळ कमी आहे ना, मग आपण 24 तास एकत्र राहिल्यावर होऊन जाईल असं वाटतं. पण एक्झॅक्टली त्या मुलीला हा प्रश्न आहे की तो मला परत हवा आहे तर तो मिळेल का मला, नाहीतर एका पार्टनरला ब्रेकअप नंतर परत रिलेशन मध्ये जायचं त्याच व्यक्तीसोबत. लहानपण जाणून घेणं आपल्या पार्टनरचं तितकं इम्पॉर्टंट आहे का? पहिलं माझं नातं कोणाचं मी बघतो तर माझ्या आई वडिलांचं बघतो ऍज अ पार्टनर. बरोबर. हो. आणि मग माझे वडील माझ्या आईला कसं ट्रीट करतायत किंवा माझी माझ्या वडिलांना कसं ट्रीट करते, माझ्यासाठी ते नॉर्मल. तर माझे आजी आजोबा असेल, माझे आत्या काका असेल, मावशी काका असेल, जे मी नाती बघत मोठी झालीये किंवा मोठा झालोय ते माझ्यावर पार्टनरशिप म्हणून इम्प्रेस. ज्या दुःखातनं मी गेलो आय डोंट वॉन्ट यू, बरोबर, किंवा माझ्या मुलाला त्यातनं नाही मला जाऊ. करेक्ट. हा अवेअरनेस असेल तर तो एकदम अपोजिट ह्याला जाईल. किंवा तो नात्यावर विश्वास नाही ठेवणार आणि लग्नच नाही करणार, तो नुसतं मल्टिपल अफेअर्स करत राहील, वेगळा बाउंड होईल एकदम. करेक्ट. किंवा त्याचा पूर्ण विश्वास बसला तर तो कधीच कुठल्या नात्यात नाही पडला. मुलीबद्दलही असं होऊच शकतं की माझा नात्यावर विश्वास नाहीये, मी एकटी राहीन, मी कमवते, मला पैशासाठी नवऱ्याची गरज नाही, घरासाठी नाहीये, आय कॅन हँडल माय सेल्फ. हा जो आजकाल फार आहे इंडिपेंडेंट आहे आणि इमोशनसाठी मी काउन्सिलरकडे जाईन. त्याच्यासाठी कशा लग्न करू मी. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला तुमची शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. मी डॉक्टर शिल्पा पोळ, पुण्यामध्ये एटर्निटी द जर्नी विदिन नावाचं माझं हिलिंग ब्रँड आहे. बेसिकली मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे पेशाने. 20 वर्ष माझी प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर मी लागलेच MS केलंय सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग या विषयामध्ये. सो सगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग आपल्या क्लिनिकमध्ये होतात एक्सेप्ट करिअर काउन्सिलिंग. सायकोथेरपी नंतर मनाच्या बद्दल खूप इंटरेस्ट निर्माण झाला, मानवी मन आणि त्याचे कंगोरे. तर ते अजून जाणून घ्यायला मी शास्त्रीय संमोहन या विषयामध्ये, क्लिनिकल हिप्नोथेरपी या विषयामध्ये कॅलिफोर्निया हिप्नोथेरपी इन्स्टिट्यूट या इथनं एक डिप्लोमा केलेला आहे, इंटरनॅशनल डिप्लोमा. सो हिप्नोथेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन हे सगळं आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये कव्हर करतो. तसंच आपण जे सध्या सतत स्ट्रेसमध्ये जातोय तर वेगवेगळ्या भावनांमधनं जातोय, त्याच्यामुळे आपले डिसिजन पॉवर सगळी डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळे भावनिक सबलीकरण म्हणजे इमोशनल एम्पॉवरमेंट ह्याच्यावर आपला फोटे आहे आपल्या क्लिनिकमध्ये जास्त करून. आणि ते सगळ्या एज ग्रुपला आज गरजेचं आहे. मानसिक जे आघात झालेले आहेत, आता पॅन्डेमिक आला, अजून माझ्या आयुष्यात काही महत्वाची घटना घडली तर त्यातनं मी बाहेर यायला मदत जी लागते ती आपण प्रोव्हाइड करतो. आणि थोडंसं स्पिरिच्युअल ॲस्पेक्टमध्ये म्हणाल तर टॅरो कार्ड रिडिंग, एंजल कार्ड रिडिंग, क्रिस्टल हिलिंग, या सगळ्या गोष्टी, मेडिटेशन, हे सगळं आपण क्लिनिकमध्ये शिकवतो. ओके, ग्रेट. आजचा हा पॉडकास्ट आपण
रिलेशनशिप काउन्सिलिंग जी तुम्ही करता त्यावरती घेऊ, कारण आजकाल त्या गोष्टी जरा वाढल्यात ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे जरा माझा असा विचार आहे की आजचा पूर्ण पॉडकास्ट त्यावरतीच ठेव. जर बरेच प्रश्न आहेत माझ्याकडे जे मी आज विचारतो. सर्वात आधी रिलेशनशिप काउन्सिलिंग ही गरज आहे का? कारण आजकाल ज्या गोष्टी आपण पाहतोय, जे रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, त्याला बघून रिलेशनशिप काउन्सिलिंगकडे समजा जर कोण व्यक्ती येतोय तुमच्या इथे, तर त्याचा रिझल्ट कसा येईल ते थोडक्यात जरा मला सांगा आणि रिलेशनशिप काउन्सिलिंगबद्दल स्टार्ट करा. ओके. सर्वात महत्त्वाचं सागर आधी एक लक्षात घ्या की रिलेशनशिप काउन्सिलिंग म्हणजे मोस्टली लोक मॅरेज काउन्सिलिंग असं समजतात. बरोबर. हां. पण रिलेशनशिप हे माझं स्वतःशी पण आहे ना. सो इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग म्हणजे सुद्धा रिलेशनशिप काउन्सिलिंग हे लोकांना कळत नाहीये. करेक्ट. किंवा माझ्या पार्टनर व्यतिरिक्त जी माझ्या आयुष्यातली नाती आहेत ती पण माझी रिलेशनशिप्स आहेत आणि त्याच्या जर विसंवाद असेल तर तिथे पण मला कधीतरी काउन्सिलिंगची गरज पडू शकते. मी आणि माझी बहीण, मी आणि माझा मित्र, मी आणि माझा बॉस, मी आणि माझा बिझनेस पार्टनर, करेक्ट, त्याच्यातही जो विसंवाद असतो. तर मला असं वाटतं की रिलेशनशिप काउन्सिलिंग म्हणजे एक पद्धत ज्याच्यातनं आपण आपल्या ज्या व्यक्तीबरोबर नात्यावर काम करायचं आहे त्याला समजून घ्यायचं आहे, आपल्याला आणि त्याच्यात नक्की कुठे गॅप निर्माण होते समजून घ्यायचं आहे. करेक्ट. सो मोर दॅन अ डेस्टिनेशन तो प्रवास आहे. ती क्लॅरिटी येणं महत्त्वाचं आहे की आम्ही दोघं नक्की कुठे आहोत, पोझिशन काय आहेत आमच्या नात्यामध्ये आणि त्या अफेक्ट कशा करतायत. ओके. आणि हे जर दोघांनी समजून घेतलं तर उत्तम, पण त्यातल्या एकाला जरी वाटलं तरी ॲटलिस्ट तो प्रवास सुरू होतो हिलिंग. बरोबर आहे. हां हां. तर रिलेशनशिप काउन्सिलिंग मला असं वाटतं की प्रत्येक नात्यावर फोकस करावा, पण मॅरेज काउन्सिलिंग जिथे येतं तिथे मग एक फक्त त्या कपलवर आणि फार फार तर त्यांचं जे फर्स्ट सर्कल आहे, आई वडील, सासू सासरे, यांच्यावर जास्त फोकस असतो. करेक्ट. तुम्ही म्हणालात मॅम की स्वतःचं रिलेशन म्हणजे स्वतःवरती पण आपल्याला फोकस केला पाहिजे. निश्चित. मग हे रिलेशन आपल्याला कसं ओळखायचं की ते डिस्ट्रॅक्ट आहे स्वतःबरोबर? समजा तुम्ही अस्वस्थ आहात तर तुमच्या लाईफच्या प्रत्येक गोष्टी त्या रिफ्लेक्ट होणार आहे. तुम्हाला काय आवडतंय ते आता अचानक आवडेनाचं होईल. तुमच्या डिसिजन मेकिंग पॉवरवर त्याचा परिणाम होणार आहे. दोन गोष्टींमध्ये म्हणजे साधं 2 ड्रेस मला सिलेक्ट करायचे तर ते करता येत नाहीयेत. इतका कॉन्फिडन्स लो झालेला असू शकतो. आत्ता मी एखादी गोष्ट ठरवते आणि 5व्या मिनिटाला तीच मला चुकीची वाटते आहे, तर मग आपण स्थैर्य जे म्हणतो, मानसिक स्टॅबिलिटी नाहीये. करेक्ट. आणि मग त्यातनं अजून ज्या काही चुका होत राहतात आणि त्या आपल्या भविष्यासाठी, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतात ना. मग हे जेव्हा माझ्या आयुष्यात सगळंच अस्थिर होतंय त्याचा परिणाम पैशांवर होणार आहे. तुमच्या कामावर झाला तर तुमचा जॉब असेल किंवा बिझनेस, तुम्ही तर तितक्या प्रोडक्टिव्हली करू नाही शकणार आहात. तुमच्या नात्यामध्ये सतत तुम्ही चिडचिड करणार आहात किंवा सतत गैरसमज होणार आहेत आणि ॲट द एंड ऑफ द डे जे आपल्याला पीस हवंय ते नाही मिळणार आहे. ओव्हर थिंकिंग सुरू होणार आहे, मग झोपेच्या तक्रारी सुरू होणार आहेत, मग मनाचा परिणाम शरीरावर सुरू होणार आहे. हा प्रवास जसं आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतील तेव्हा समजलं पाहिजे की काहीतरी बिनसतंय आणि कदाचित मला समजत नाही. बरोबर. मी तुम्हाला विचारलं की नक्की काय वाटतंय सागर तुम्हाला, तर तुम्हाला पटकन उत्तर देता येणार आहे का? नाही. ते प्रत्येक वेळा नाही. आपण म्हणतो मला कसं तरी होतंय, त्याच्यावर खूप जोक्स असतातच. पण कसं तरी म्हणजे ते नक्की काय, त्याला कुठलं रंगरूप द्यायचा, त्याला कुठला शब्द वापरायचा, मला भीती वाटते का मला राग येतो, हेच जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही काम कधी करणार. सो मला असं वाटतं की काउन्सिलिंगसाठी ना आधी डायग्नोसिस परफेक्ट पाहिजे की नक्की कशावर काम करायचंय आपल्याला. मग ते वैयक्तिक असेल किंवा रिलेशनशिपसाठी असेल. तर माझी पोझिशन अगेन जर मला स्वतःला क्लिअर नसेल, मला नक्की काय हवंय, मी कुठल्या बाबतीत निगोशिएट करू शकते लाईफ आणि कुठल्या नॉन निगोशिएबल्स आहेत, ही क्लॅरिटी जर मला आली आणि मी मला ओळखायला लागले ना, तर मला समोरच्याला सांगणं सोपं जातं ना. करेक्ट. नाही तर आपण नुसतेच भावना व्यक्त करतो, म्हणजे सिम्पटम्स दाखवतो, पण रोग तसाच आहे, तिथे व्यक्त होत नाही. बरोबर. तो प्रॉब्लेम आहे. ह्यावरती तुम्ही काही एक्झाम्पल देऊ शकाल ज्याच्यानी आपल्या ऑडियन्सला पण रिलेट होईल? निश्चित. म्हणजे एक खूप कॉमन एक्झाम्पल जे मॅरेज काउन्सिलिंगमध्ये किंवा कपल काउन्सिलिंगमध्ये होतं की पुरुष म्हणतो मला हिचं कळतच नाही नक्कीला हवंय काय. मी हिच्या मनासारखं जरी सगळं केलं तरी तिसरं खुसपट काहीतरी असतंच. म्हणजे मी तिला लास्ट टाइम तिने सांगितलं म्हणून यावेळेला एक्झॅक्टली तेच केलं तर तिला त्यावेळेला काहीतरी वेगळंच हवं होतं. तर मग इथे कन्फ्युजन असतं ना, कारण की ती क्लॅरिटी ना स्त्रीला आहे कदाचित मला काय हवंय सांगण्याची. त्यातून एक लक्षात घ्या की स्त्री आणि पुरुषाची व्हल्नरेबिलिटी वेगळी आहे. त्यांची गोष्टी डिकोड करण्याची सवय, पद्धत सगळंच वेगळं आहे.
त्यामुळे ह्या आता समोर हे झाड आहे आपल्या, ह्याला तुम्ही म्हणाल हा हिरव्या रंगाचं झाड आहे आणि आम्ही त्याला स्पेसिफिक शेड देऊ, ही ऑलिव्ह आहे, करेक्ट, ही पेल ग्रीन आहे. हा, हा जो कॉम्प्लेक्सिटी बाईच्या स्वभावाची आहे ती जर पोचली नाही आणि ती पुरुषाने समजण्याचा प्रयत्न नाही केला की नाही बाबा हे माझ्या बाहेरचे, ओके, जसं आपण म्हणतो की बायकांना समजणं सोपं नाहीये आणि तिथे जर गिव्हअप झालं ना तर तिथे काही उत्तर मिळत नाहीत. करेक्ट. आणि मग तिथं काय होतं की मी सांगत राहतेय आणि मला असं वाटतं की मी एवढं तर सांगतेय, अजून किती क्लिअर सांगू. बरोबर. पण ते कॉम्प्लेक्सिटी पुरुषांकडे ते डिकोड करण्याची हेच नाहीये, प्रणालीच नाहीये. राईट, राईट. सो दोघांनाही बसून आपली लँग्वेज सेट करायला लागली की व्हॉट इज द लँग्वेज माय पार्टनर अंडरस्टँड. करेक्ट, करेक्ट. म्हणजे मला पोचवायचं ते महत्वाचं आहे का त्याला समजेल अशा भाषेत पोचवणं महत्वाचं आहे. बरोबर, ते इम्पॉर्टंट आहे. ही क्लॅरिटी महत्वाची आहे. एकदा मला समोरच्याची लँग्वेज कळली की मी असं सांगितलं की त्याला कळतं की मग मला मुद्दा सांगणं सोपं पडतं ना. करेक्ट. आणि हे मी रोजच्या ज्या माझ्या डे टू डे केसेस येतात तिथे मॅक्झिमम माझ्यामध्ये मुद्दा हाच असतो की डिकोडिंग नाही होते आम्हाला एकमेक. अच्छा, हा. ती सांगते ती मी सगळं करतोय किंवा तो सांगतोय त्याप्रमाणेच मी वागतेय, पण इट इज नॉट इनफ. ओके. मग पाणी कुठे मुरतंय. तर आपले नॉन निगोशिएबल सेट नाहीयेत. काय हवंयपेक्षा याला काय नकोय ह्याची पण क्लॅरिटी पाहिजे ना. बरोबर, हो. एकदा ती क्लॅरिटी आली की मग चुका कमी होणार. आपण नाही तर पीपल प्लीजिंग ह्याच्यातच राहतो एकमेकांसाठी. राईट. तसं नाही पाहिजे. काउन्सिलिंग साठी जे कपल येतात तुमच्या इथे, मेजर प्रॉब्लेम्स काय असतात ज्यामुळे डिवोर्स वगैरे होतात? पिढी दर पिढी ते प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. एज रिलेटेड प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. यंग कपल आलं तर वेगळं आहे, मिड लाईफ क्रायसिसचं कपल आलं तर वेगळं आहे. ऑफकोर्स थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट हे एक महत्वाचं कारण आजकाल खूप आपण सगळीकडेच बघतो आणि अनअपोलॉजेटिक बिहेवियर येते. देयर इज नो गिल्ट आणि एक्सेप्टन्स नाही, उलट आहे की मी म्हणून केलं. बरोबर, बरोबर. म्हणजे उलट दे जस्टिफाय देअर बिहेवियर की नाही माझं ह्याच्यात चुकलं काही हे चुकीचं असेल पण ही 1 2 3 4 ही लिस्ट आहे आणि त्याच्यामुळे मग मला इलाज नव्हता, मी काही ठरवून केलं नाहीये, पण दे आर नॉट सॉरी फॉर इट. ओके. तर थोडक्यात आत्ताचं काय झालं ना, पूर्वी कसं व्हायचं सागर की लग्न हे सामाजिक गोष्ट होती की आता 18व्या वर्ष झालं आता लग्न केलं पाहिजे. सामाजिक प्रेशर असायचं, आईवडिलांचं असायचं, घरात एक एकत्र कुटुंब त्याचं असायचं आणि मुली पण जास्तीत घरी असायच्या. एवढं शिक्षण तेव्हा नव्हती किंवा बाहेर जात नव्हते, त्यामुळे शिवणकाम शिकायचं, एक बेसिक ग्रॅज्युएशन करायचं आणि लग्न करायचं. आताच्या मुली तिशीच्या आत लग्न ही कन्सेप्टच नाहीये. हो. बरं, तोपर्यंत आपली मानसिक परिपक्वता इतकी स्ट्रॉंग आणि सिमेंटेड झालेली असते की फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते. मुली आता शिकायला लागल्यात, कमवायला लागल्यात, कधीतरी आपल्या पार्टनरपेक्षा जास्तही कमवतात, तर थोडा इगो सेट झालेला आहे आणि त्या इगो सेटमुळे ना मला तुझ्यावरची तर परावलंबतच कमी झालेली आहे ना माझी. मी तुझ्यासाठी ना पैशासाठी डिपेंडंट आहे, मी माझं घर घेऊ शकते, मी माझा खर्च मी उचलते. सो एकमेकांना अडकवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पालकांची भीती नाही आहे, समाजाची भीती नाही, बरोबर, जाती धर्माची भीती नाही आहे. मग मला थोडासा ना व्यक्ती स्वातंत्र्याचा कल स्वैराचाराकडे पण चाललाय. करेक्ट. मग डोंट जज ह्याच्या खाली आपण काही करतोय. तर मग नात्याला धरून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की घरच्यांचा धाक असेल जे आधी होतं, एक्झॅक्टली, की ते चिडतील म्हणून तरी आपण काहीतरी करू की त्यांना त्रास होऊ नये. तर आता आपण आय हॅव टू लव्ह माय सेल्फ ह्या कन्सेप्टच्या खाली कधी कधी थोडा स्वैराचार होतो की काय. बरोबर. तर हे थोडंसं बघायला पाहिजे की ह्याची सीमारेषा खूप पुसट आहे की आपण सेल्फ लव्ह आणि एक इगो म्हणूयात की सेल्फ सेंटर्ड बिहेवियर म्हणूयात, तर त्याच्यात अगदी पुसट सीमारेषा. आपण स्वतःला प्रेम करायचं म्हणजे दुसऱ्याला कमी लेखायचं नाही. बरोबर. तर हा एक प्रॉब्लेम मी बघते. त्यामुळे पूर्वी जे ऐकलं जायचं एकमेकांचं, एक होतं ना की पुरुष प्रोव्हाइड करणार आणि बाई घर सांभाळणार आणि नर्चर करणार, प्रेम देणार. करेक्ट. तर आता बाईने पण पुरुषाचा रोल घेतलाय. बऱ्याच ठिकाणी मी बघते की पुरुष बाईचा रोल म्हणजे होम हजबंड, बरोबर, हाऊस हजबंड अशी एक कन्सेप्ट आलेली आहे. तर त्यामुळे रोल रिव्हर्सल झालेलं आहे आणि ते म्हटलं तर सूट होतंय, पण काही ठिकाणी अजून ती फ्रिक्शन्स आहेत. कारण की आधीच्या पिढीला ते पटत नाही, ते आहेत ना आजूबाजूला अजून आपल्या इन्फ्लुएन्स नाही करू शकले तरी. तर ते फॅक्टर्स आहेत. थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंटचा फॅक्टर खूप कॉमन आहे. आता थर्ड पर्सनमध्ये सुद्धा प्रत्येक वेळा अफेअर असेल असं नाही, सासू सासऱ्यांचे इन्व्हॉल्वमेंट असू शकते. राईट. मी माझा नवरा किंवा माझी बायको सतत मित्रमैत्रिणींमध्ये इन्व्हॉल्व असते, ही एक थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट असू शकते. नाहीतर ते बायको फ्रेंड सोबतच जास्त, एक्झॅक्टली, तिचं ती बिशी आहे त्याच्यातच आहे, मी आले की घरी जेवणच तयार नसतं, अशा प्रकारचं. एकमेकांना प्रायोरिटाईज करणं कमी झालंय. पूर्वी कसं होतं, मी माझा संसार माझी मुलं
आता मला माझं सर्कल वाढलंय, सोशलिटी वाढली. मग तिथे मी अन्न गरम करून घेशील ना ही अपेक्षा झालेली आहे. तेव्हा नवरा जेव्हा दमून येतो तेव्हा तो त्याचा कम्फर्ट झोन कमी झालेला आहे. अर्थात पुरुषही इव्हॉल्व्ह झालेले आहेत, तसं काही नाहीये, पण ह्या सगळ्याचा दूरगामी परिणाम मला असं वाटतं की मी इतकी बिझी आहे, माझा नवरा इतका बिझी आहे, मुलं हवी आहेत का नको आहेत, ती पण एक थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण की पूर्वी मुलं असल्याने पण बांधून ठेवलं होतं ना, कनेक्शन असायचं एक, ते मुलांसाठी पण आपण काही गोष्टी एकमेकांच्या ऍडजस्ट केल्यात. आता बरेच कपल्स आयदर सिंगल किंवा मोस्टली नाही मूल याच्या कलाकडे की पूर्णच फ्रीडम. मग धरून ठेवणाऱ्या गोष्टी जर कमी व्हायला लागल्या जोडणाऱ्या नात्याला, तर मग हे अस्थिरता आपल्याला नात्यात जाणवणार आहे. राईट. बाहेर आणि मला अवेलेबल आहे डेटिंग ऍप्स. मी माझ्या 12 तास मी जर दिवसभरात राहत असेल त्यातले 8-10 तास मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एखाद्या कलिग बरोबर, ज्याला समजतं मी कुठल्या स्ट्रेसमधनं जाते, तर त्याच्या प्रेमात पडणं सोपं आहे मला. बरोबर. आम्ही एकाच प्रकारच्या स्ट्रेसमधनं जातोय. तर ह्या गोष्टींमुळे पण मी अनअपोलॉजेटिक आहे. आणि ह्या सगळ्या स्ट्रेसचा जो शारीरिक परिणाम होतो त्याने फिजिकल इंटिमेसी कमी होणं. करेक्ट. आल्यानंतर आपण थकलेलेच असतो आणि उरलेला वेळ भांडणात घालवत असू. बरोबर. तर मग तो फॅक्टर बंद हळूहळू झाला तर अजून एक कारण आपल्याला दूर जायला रिझन मिळतं. तर त्यामध्ये हे खूप कॉमन आणि ज्याला आपण मॉडर्न लाईफ क्रायसिस म्हणतोय की पैसा जास्त झालाय पण क्वालिटी टाइम कमी झालाय, एकमेकांना वेळ द्यावाचंही वाटत नाही, त्याच्याबद्दल गिल्ट वाटत नाही आणि आपण फक्त जस्टिफाय करत चाललोय आपलं फ्रीडम. तर ते माझ्यामध्ये खूप मेजर इश्यूज आहेत मॉडर्न लाईफचे. सो लग्नानंतर हे इश्यूज वाढतात, म्हणजे लग्नानंतरच्याच गोष्टी आहेत या. राईट. सो लग्न होण्याआधी आपला पार्टनर जो आहे त्याच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे ज्याच्यानी ह्या गोष्टी आपण अवॉइड नाही म्हणू शकत पण कमी करू शकतो. निश्चित. सो जसं मी सुरुवातीला इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला बोलले की स्वतःला आधी आपण जाणून घेतोय का, म्हणजे माझ्या पार्टनरचे अगेन नॉन निगोशिएबल्स काय आहेत, काय त्याला चालणार आणि काय त्याला नाहीच चालणार आहे. म्हणजे काही वेळा जसं मी म्हटलं की आताचे पार्टनर्स मोस्टली 30 नंतर कन्फर्म होतात, तोपर्यंत आपण एक्सप्लोरच करतोय. बरोबर. 2-3 रिलेशनशिप सहज होतात आणि मग आपण एका स्टॅबिलिटीला येतो की ओके आता आय कॅन गो विथ दिस पर्सन. पण मग तिथे त्याच्या प्रायोरिटीज काय, तर मेन काय मला असं वाटतं की फायनान्शियल स्टेटस फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं हे रिलेशनशिपसाठी महत्वाचं नाहीये पण खूप महत्वाचं आणि आता तर आहेच. आपलं कम्युनिकेशन, म्हणजे मी जो 1-2 तास लग्नाच्या आधी घालवते त्या व्यक्तीबरोबर मी खुश असते का मी स्ट्रेसमध्ये असते त्याला भेटायला जाताना की तिला भेटायला जाताना मला टेन्शन असतं की ती कशी रिॲक्ट होईल. म्हणजे ते आधीपासूनच रेड फ्लॅग्स असतात. करेक्ट. नाही असं नाहीये, पण ते आपण इग्नोर करतो की हो जाएगा. बरोबर. आता जरा मला वेळ कमी आहे ना, मग आपण 24 तास एकत्र राहिल्यावर होऊन जाईल असं वाटतं. एक्झॅक्टली. पण ते रेड फ्लॅग्स आहेत. ती व्यक्ती मला ग्रोथसाठी एनकरेज करते का मला उलट जास्त खालीच वाटायला लागतंय, बरोबर, मी कमीच याची जाणीव जास्त होतीये का. तर हे सगळं मला माझ्यासाठी आणि माझ्या पार्टनरलाही तसं वाटतंय का माझ्यामुळे. करेक्ट. हा संवाद जर ट्रान्सपरंट असेल ना की मला ती स्पेस मिळते का, मला हवंय ते बोलायची, त्याला आवडायची गरज नाहीये, त्याला पटायची गरज नाही, पण मला ती स्पेस आहे का की सागर मला नाही रे हे आवडलंय, तू असं बोललास पण मी हर्ट झालीये, किंवा सागरला मी ती देते का मुभा की शिल्पा नाही मला हे आवडलेलं, तू थोडंसं हे केलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. करेक्ट. विदाऊट फिअर की तो हर्ट होईल किंवा त्याला काय वाटतं. प्रॉब्लेम काय होतो ना, आपण आपल्याच लोकांना घाबरतो. बरोबर आहे. हर्ट होऊ नये असं पण म्हणतो पण त्यांच्या रिॲक्शनला आपण घाबरतो आणि तेच नंतर प्रॉब्लेम आपल्यासाठी. एक्झॅक्टली. सो जितकी ट्रान्सपरन्सी, म्हणजे मी नेहमी म्हणते की तुम्ही झिंजा उपटा, भांडा पण क्लिअर राहा. करेक्ट. कारण की दुसऱ्या दिवशी परत नॉन भांडण मोडला यायला किंवा 0 मोडला यायला ते फार गरजेचं आहे. बरोबर. ते रात्री संपलं पाहिजे. ते कॅरी फॉरवर्ड नाही झालं पाहिजे. बरोबर. तर ती स्पेस माझा पार्टनर मला देणार आहे का, किंवा मी सुद्धा देणार आहे का मी खूप पॉझिटिव्ह पार्टनर आहे आणि सारखी टॅप ठेवते, कुठे गेलास, किती वाजता गेलास, शेअर कर लोकेशन, व्हिडिओ कॉल कर. पॉझिटिव्ह. ही इन्सिक्युरिटी माझ्यात किंवा माझ्या पार्टनरमध्ये आहे का, आणि हे रेड फ्लॅग्स मला चालणार आहेत का. काही जणांना चालतात ते तसेच. आणि आपण पाहतो पण ज्यांचे रिलेशन 35-40 इयर्स आणि आपण पाहतो की बाबा हे तसंच लाईफ त्यांनी काढली, टोटल एक्सेप्टन्स, बस माझं या व्यक्तीवर प्रेम आहे आणि मी काही करायला तयार आहे. त्याच्यात त्यांना ते चूकही वाटत नाही, बाहेरच्या बघणाऱ्यांना वाटू शकतं, बरोबर, पण दे आर ओके विथ दॅट. करेक्ट. तर मी माझ्या पार्टनरवर ओके आहे का, घरी जाताना मी स्ट्रेस फ्री जाते आहे का, आणि दुसऱ्या दिवशी मला भेटायची इच्छा बाकी आहे का.
आणि मला वाटतं भांडणं हे- झाली तर ते त्याच रात्री विसरणं पण विसरणं दोघांपैकी दोघेही सहज सॉरी म्हणू शकतात का? शकतात. हो. तर हे माझ्या मते खूप महत्वाचं आहे. आणि नॉन निगोशिएबल माहीत असणं की काही जी आपली तत्व आहेत ना ती आपण नाही सॅक्रिफाईस करू शकत पार्टनरसाठी सुद्धा. तर ती एकमेकांना क्लिअर माहिती पाहिजे की इथे डेवचायचं नाहीये माझ्या पार्टनरला. हा. आणि Correct. ते जर रिस्पेक्ट एकमेकांचा ठेवू शकलो आपण त्या नॉन निगोशिएबलचा तर माझ्या मते भांडणं 90% कमी होतं. बरोबर आहे. कारण बाकीचे आपण निगोशिएबल आहेतच म्हणजे करेक्ट. आपण ऍडजस्ट करतोच आहोत. करतोयच. हा. भांडणं विसंवाद किंवा डिवोर्स पर्यंतची सिच्युएशन ही नॉन निगोशिएबल मुळे होतीये ना. त्याची क्लॅरिटी मला माझी आहे का, माझ्या पार्टनरला आहे का, किंवा आपण हा संवाद लग्नाच्या आधी केलेला आहे का? हा. की आणि काही जणांना मुलं व्हायची की नाही हा डिसिजन माझं माहितीये का मला, बरोबर. हा पण पार्टनरचं काय माहितीये बरोबर. का? हो हो. आणि बाकी सगळं माझं प्रेम आहे पण हा डिसिजन नाही मान्य म्हणून नाही तुटतात ना नाती. करेक्ट. हा, त्याच्यामुळे पण डिवोर्स होतात. एक्झॅक्टली. किंवा आम्ही एकत्र राहणार आहोत का सेपरेट राहणार आहोत. तर माझ्या मते फायनान्स, कम्युनिकेशन, मूल आणि इव्हन फिजिकल इंटिमेसी, कारण की आजकाल लग्नाच्या आधी सुद्धा ती इंटिमेसी सहज होते Correct. पार्टनर्समध्ये. हो. तिथे पण माझा तो कम्फर्ट झोन आहे का? कारण माझा किंवा दोन्हीपैकी एका पार्टनरचा तो नसेल तर ते ड्रॅगच केलं जातं ना. करेक्ट. तो खूप महत्वाचा पिलर आहे नात्याचा. बरोबर तर आहे. हे माझ्या मते प्री मॅरिटल अंडरस्टँडिंग फार महत्वाचं. बरोबर. खूप छान आन्सर दिला तुम्ही. एक माझ्या डोक्यात एक प्रश्न आहे. मला हा एक मेसेज आला होता पर्सनली, सो मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टमध्ये त्याचा आन्सर मिळेल मला. ओके. ब्रेकअप झाल्यावरती त्या मुलीला हा प्रश्न आहे की तो मला परत हवा आहे, ओके. तर तो मिळेल का मला. ओके. नाहीतर एका पार्टनरला ब्रेकअप नंतर परत रिलेशनमध्ये जायचंय त्याच व्यक्तीसोबत, ओके. पण ती व्यक्ती एकतर तिला सिंगल राहायचंय नाहीतर ती ऑलरेडी एंगेज्ड आहे दुसरीकडे. सो ह्यावर तुम्हाला काय वाटतं की त्या व्यक्तीने काय करावं, त्याचं डिसिजन काय घ्यावं? सागर, मला वाटतं ह्याचं एक उत्तर असू शकत नाही, कारण की त्या व्यक्ती परत्वे ते बदलणार आहे. म्हणजे जी विक्टीम वाटतेय ती पण आणि जो दूर गेलाय तो पण. त्या दूर जाण्याची पण काहीतरी एक प्रोसेस असेल ना. एका दिवसात कोणी हा डिसिजन घेत नाही. जेव्हा सतत एका विशिष्ट प्रकारची जर्नी त्या नात्यात होते जी त्याला सफोकेटिंग असू शकते, बरोबर. त्याला जसं मी म्हटलं की नॉन निगोशिएबल असू शकते किंवा डिस्टर्बिंग की नाही मला झेपत आहे, तर त्याने त्या कारणे तो निर्णय घेतलेला असू शकतो. किंवा आहेपेक्षा बेटर ऑप्शन त्याच्यासाठी आता अवेलेबल आहे, जे आता मी तुम्हाला म्हटलं की फार इझिली ते स्विच करतायत. तर ते एक आहे. पण ज्या व्यक्तीला तो परत यायला हवा आहे ते किती कंपल्सिव्ह ऍक्ट आहे. त्या व्यक्तीचा जर स्वतःचा आत्मविश्वास शून्य असेल किंवा पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड असेल तर त्याला वाटू शकतं की ह्याच्याशिवाय मी जगू नाही शकत किंवा आता माझं अस्तित्वच नाही आहे. सो माझा एक्झिस्टन्स आहे तो कम्प्लिटली एका पार्टनरवर डिपेंड आहे. आणि म्हणून ती जीवतोड कोशिश आहे की आला पाहिजे परत. पण तुम्हाला परत त्या त्रासातनं का जायचं ज्या त्रासामुळे ती घडली आहे मुळात ती गोष्ट. बरोबर. तर माझ्या मते सेल्फ अवेअरनेस किती आहे, ज्याला आपण आजकाल सेल्फ वर्थ म्हणतो, सेल्फ एस्टीम म्हणतो, त्याच्यावर ते डिसिजन्स महत्वाचे आहेत की मी का त्याला परत मागते. हा, एखाद्या गैरसमजातनं झालं असेल तर मेंट होऊ नाही शकत का, तर होऊ शकतं, पण ती दोघांची गरज, इच्छा आणि प्रयत्न हे दोघांचे असेल तर ते मेंट होणार आहे. बरोबर. मी बघितलं की एखादा तो पार्टनर परत येतो पण तुमच्यावर उपकार केल्यासारखा, यू कॉल्ड मी, तर मग ते नातं किती परत पुढे जाणार आहे. तिथे एकाच व्यक्तीला गरज आहे असं एकाच व्यक्तीला गरज. ती दोघांची असेल तर ती गाठ नाही निर्माण होणार. बरोबर. हो. नाहीतर मग सतत एखादा दबलेला राहील आणि एखादा त्याच्यावर हावी राहील. बरोबर. तर मग त्याला पार्टनरशिप नाही म्हणणार. इट्स अ कंट्रोल रिलेशनशिप. करेक्ट. आणि मग तो कंट्रोलच करत राहणार. एक्झॅक्टली. तर त्याचा गैरफायदा सतत घेत राहू शकतो. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणीही परत आपला एक्स पार्टनर मागताय तेव्हा हे अनालिसिस करणं फार गरजेचं आहे की ते का ब्रेकअप झालंय, हाऊ इट अफेक्टेड मी, आणि माझं ओव्हरऑल त्याने काय बदललंय, त्याने माझी ग्रोथ झाली आहे का मी खाली गेली आहे. तर मग तो प्रवास अवघड असतो, त्याला खूप इमोशनल हिलिंग करावं लागतं, खूप समजावं लागतं, त्यांचं सेल्फ एस्टीम जागा करावं लागतं. त्याच्यानंतरही वाटलं तर मग एफर्ट्स करता येतात, नाही असं नाही, पण ते ह्याच्यासाठी नकोत की मला कोणी नाहीये दुसरं. बरोबर. किंवा त्याच्यामुळे मी एक्झिस्ट नाही करणार असं मला वाटतंय. तर इश्यू पार्टनर नाहीच आहे, इश्यू कुठेतरी वेगळीकडे. बरोबर आहे. हो, ते तुम्हाला समजता आलं पाहिजे. राईट. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी डायग्नोसिस फार महत्वाचं आहे, कुठनं ते बोलतायत, फ्रॉम विच प्लेस दे आर टॉकिंग. बरोबर आहे. लहानपण जाणून घेणं आपल्या पार्टनरचं तितकं इम्पॉर्टंट आहे का? आहे, मला असं नेहमीच वाटतं. कारण की लहानपण आपण जसं म्हणतो तेव्हा सिमेंटिंग आपल्या मनाचं झालेलं नसतं. आपण रस्त्यावर बघा सिमेंटिंग चालू असताना काही पावलं उमटलेली बघतो, कुत्र्याची, पानांचे आकार. आपलं मन लहानपणी तसं आहे.
त्यामुळे जे जे आजूबाजूला घडतंय त्याचे पडसाद जसेच्या तसे त्याच्यावर इम्प्रिंटेड आहेत. ओके, म्हणजे समजा पहिलं माझं नातं कोणाचं मी बघतो तर माझ्या आई वडिलांचं बघतो ॲज अ पार्टनर. बरोबर. हो. आणि मग माझे वडील माझ्या आईला कसं ट्रीट करतायत किंवा माझी आई माझ्या वडिलांना कसं ट्रीट करते, माझ्यासाठी ते नॉर्मल आहे. करेक्ट. ते अनइझी असेल पण ते नॉर्मल आहे. हा असंच असतं. किंवा माझे आजी आजोबा असेल, माझे आत्या काका असेल, मावशी काका असेल, जे जे मी नाती बघत मोठी झाली आहे किंवा मोठा झालोय ते माझ्यावर पार्टनरशिप म्हणून इम्प्रिंट आहे. बरोबर. की दिस इज व्हॉट इट इज. आमच्याकडे असं असतं, आपण म्हणतो ना तसं. तर ते माझं आणि त्याचं मॅच होतंय का? कारण माझं कदाचित माझे आई वडील किंवा माझ्या घरचं वातावरण प्रचंड मोकळं असेल, सगळ्यांचेच लव्ह मॅरेजेस असतील, त्यामुळे एकमेकांना छान ती स्पेस दिली गेली आहे. आणि एखाद्याच्या घरी सगळंच खूप रिस्ट्रिक्टेड वातावरण असेल की बाईनी काय करायचं काय नाही हे ठरवलेलं असेल, की बाकी सगळं शिका बिका पण घरात राहा, नोकरी नाही करायची, असं असेल तर हे सगळं मला चालणार आहे का? सो बॅकग्राऊंडचा इफेक्ट. आत्ता आपण ज्या ज्या वयाचे आहोत ती पर्सनॅलिटीला खूप हातभार लागलाय त्या बॅकग्राऊंडचा. तो आपला बेस आहे ना, तो आपला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तो जर माहीत झाला तर आपल्याला समोरच्याला सांभाळणं खूप इझी जातं. करेक्ट. की तो का चिडला आपल्याला माहिती आहे, तो का दुःखी आपल्याला माहिती आहे, त्याला का नाही आवडत हे माहिती आहे. तर मग तो इगोवर नाही जात किंवा ते आपण पर्सनली नाही घेत. तर हा पास्ट माहीत असेल तर उत्तम. आणि ह्या गोष्टी पण आपण पाहतो, जसं ज्या घरामध्ये आई वडिलांची भांडणं सतत होत आहेत, त्याच वेळी त्यांचा ग्रोनअप जो मुलगा आहे तो पण त्या गोष्टी पाहतोय आणि त्याच्या लग्नानंतर तो पण चान्सेस आहेत की तसंच बिहेव त्याच्या वाईफ सोबत करतोय, कारण त्याला वाटतं हे नॉर्मल आहे. ते बायोमिमिकिंग. हा, बरोबर. की दिस इज व्हॉट आय नो. मला दुसरं माहितीच नाही की ना आता कसं असतं. आयदर ते होईल किंवा मग तो एकदम अपोजिट, एकदम तो खूप लव्हिंग हजबंड बनेल, कारण त्यांनी तसं बघितलंय लहानपणापासून. ज्या दुःखातनं मी गेलो, आय डोंट वॉन्ट यू, बरोबर, किंवा माझ्या मुलाला त्यातनं नाही मला जाऊ. करेक्ट. हा अवेअरनेस असेल तर तो एकदम अपोजिट ह्याला जाईल. किंवा तो नात्यांवर विश्वास नाही ठेवणार आणि लग्नच नाही करणार. तो नुसतं मल्टिपल अफेअर्स करत राहील, वेगा बाउंड होईल एकदम. करेक्ट. किंवा त्याचा पूर्ण विश्वास बसला तर तो कधीच कुठल्या नात्यात नाही पडणार. असे व्हेरियस अगेन त्याच्यात हे आहेत. आणि हे नुसता मुलगा नाही, मुलीबद्दलही असं होऊच शकतं की माझा नात्यावर विश्वास नाहीये, मी एकटी राहीन, मी कमवतेय, मला पैशासाठी नवऱ्याची गरज नाही, घरासाठी नाहीये, आय कॅन हँडल माय सेल्फ, हा जो आजकाल फार आहे, इंडिपेंडेंट आहे. आणि इमोशनसाठी मी काउन्सिलरकडे जाईन, त्याच्यासाठी कशा लग्न करू मी. करेक्ट. सो ह्या पद्धतीचं मग अगेन अस्थिर बिहेवियर. म्हणजे आपण पूर्वी केमिस्ट्रीमध्ये ते ऑर्बिट शिकलोय आणि ते बॅलन्स करायला आपल्याला एक इलेक्ट्रॉन बॉरो करायला लागायचा. पार्टनर इज लाईक दॅट. आणि आपण ते बॉरो नाही केलं तर ते सर्किट कायम अस्थिर राहणार आहे, हे लक्षात येत नाहीये. काही तरुणपणे आपल्याला ते वाटेल सगळं मॅनेज होतंय, पण एक फेज यायला लागते जिथे आपल्याला गरज असते, तो एकटेपणा जाणवतो की आपण आता एकटं नाही सगळं करू शकत हे जाणवतं. मग तिथे तो प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. रिलेशनशिपमध्ये असं बऱ्याचदा पाहिलं जातं की विश्वास एकदा तुटला की तो परत निर्माण करणं हे खूप म्हणजे 99% चान्स असतात की तिथून पुढे तसाच विश्वास कंटिन्यू राहील, कारण एकदा ऑलरेडी ट्रस्ट तो ब्रेक केलाय कोणीतरी. सो ट्रस्ट आपल्याला समजा परत निर्माण करायचा असेल तसाच, तर काय करावं लागेल? अगेन दोन पार्टनर्स, दोन कुठलेही नाती, त्याच्यात नक्की काय झालेलं आहे, ते किती फ्रिक्वेंटली झालंय का, ते वन टाइम थिंग आहे की कधी कधी एकदाच इतकं भयानक घडतं की 10 वेळा व्हायची गरज नाही, किंवा रोजच खोटं बोललं जातंय, रोजच बिट्रे केलं जातंय, रोजच एक्सक्युजेस दिले जातात. आणि ती ऐकणाराचाही पॅटर्न झालाय आणि करणाराचाही पॅटर्न झालाय. आणि जी विक्टिम आहे ह्याच्यामध्ये, तो मुलगा असू शकतो, ती मुलगी पण असू शकते, तो ते कसं घेतोय. म्हणजे याचं मी एक्झाम्पल द्यायला मला आवडेल की एक केस आली होती ज्याच्यात ती मुलगी ऑलमोस्ट वेगाबाउंड होती. की ती सतत खोटं बोलणार, काहीतरी कारणं सांगून ऑफिसला जाते म्हणून दुसरीकडे जाणार, या गोष्टी खूप होत होत्या. आणि ते त्या पार्टनरला कुठनं तरी कॉमन सर्कलमधनं कळायचं कधीतरी. पण त्याने ते कधी कन्फ्रंट नाही केलं. आणि जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करत होतो तेव्हा तो एकटाच आला होता, रिलेशनशिप काउन्सिलिंग नव्हतं. मी म्हटलं तुम्ही का हे कन्फ्रंट नसेल केलं, तर तो म्हणला माझं कम्प्लीट ऍक्सेप्टन्स या नात्याला मुळामध्ये, आणि असंच असं प्रेमात त्याग असतो वगैरे वगैरे. मग ते जे रिलिजियस आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत पूर्वापार आल्या ते तो सांगायला लागला. म्हटलं ओके, पण त्यांचा तुमच्यावर वैयक्तिक जो परिणाम होतोय, मनुष्य म्हणून तुम्ही जे खचत चाललेला आहात, तुमचा आत्मविश्वास कमी होतोय किंवा हर्ट तर आपलं होतच नेहमीच चालू आहे. आणि मग तिथे ना कठीण मास्टर सर्वंट रिलेशनशिप चालू होते.
की एखाद्याला कळते की आपण हे खोटं पचवू शकतोय ना, मग तो दुसरा अजून थोडं मोठं खोटं बोलतो, मग तिसरा अजून मोठं खोटं बोलतो आणि ऐकणारा पार्टनर ऐकत चाललेला आहे तर तो नुसताच रोबो बनायला लागतो. ओके. भावनिकरित्या तो डिस्कनेक्ट बरोबर. होतो, हो. पण त्याला ऍक्च्युली प्रॅक्टिकली होता येत नाही. मग त्याच्यात समाजाचं प्रेशर असू शकतं किंवा माझे संस्कार असे नाहीत असू शकतं, लॉयल्टी असू शकते, पण ह्याच्यात पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड असते. पण जर मला कळते की नाही हे मला नाही सहन होते आणि मी बोलतोय, तर जो माणूस विश्वास तोडतोय त्याची ॲटिट्यूड काय? कारण जसं तो जर नार्सिसिस्ट असेल तर तो म्हणाला नाही तू असं वागला म्हणून मी अशी वागले, रिझनच देत एक्सक्युजेस देत राहणार. त्यामुळे ज्या व्यक्तीला विश्वास परत संपादन करायचे त्याचे एफर्ट्स किती जेन्युइन आहेत, किती कन्सिस्टंट आहेत, किंवा म्हटलो ना मी सॉरी, तर दॅट यू आर नॉट डुईंग एफर्ट्स. बरोबर. तर मग नार्सिसिझमचं थोडंसं इथे मला फील येतो आहे. तर ते किती, जोपर्यंत तुम्ही मला खरंच माफ करत नाहीत आणि आपलं नातं पूर्वत होते तोपर्यंत मी करायला तयार आहे का, म्हणजे मला तेवढी जाणीव आहे का माझ्या चुकीची, आणि माफ करणारा किती करू शकतो. कारण की जर तो ऍक्सेप्टन्स मध्ये असेल, त्याचा कॉन्फिडन्स इतका शून्य असेल की तो फक्त ओके म्हणत राहतो. करेक्ट. नाहीतर मग तो नात्यावरचा कम्प्लीट विश्वास तुटेल आणि मग तो अगेन एकदम एक्स्ट्रीम याला जाईल. राईट. तर हे फार महत्वाचं की विश्वास परत संपादन केला जाऊ शकतो, पण त्याला लागणारे एफर्ट्स कन्सिस्टंट पाहिजेत. ज्या तीव्रतेने तो तोडलाय तेवढ्या तीव्रतेची एफर्ट्स पाहिजे. हो बरोबर. आणि जितका वेळ लागेल त्याच्यात तुम्ही नाही ठरवू शकत ती टाइमलाईन. हो बरोबर, की 6 महिन्यामध्ये झाला पाहिजे की मी तर कितीदा सॉरी म्हणू. हो बरोबर आहे. जर तुम्हाला जेन्युइनली ते नातं हवंय तर खरंच तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे तर व्हॉट एव्हर इट टेक्स. करेक्ट. वेळ त्याच्यात इगो येण्याचा संबंध आहे, स्वत्व येण्याचा संबंध नाही. ते सरेंडरिंग तुमचं पाहिजे आणि तसं असेल ते समोरच्यापर्यंत पोहोचलं तर नातं पूर्ववत होऊ शकतं. ओके. आणि प्रोव्हाइडेड तुम्ही परत ती चूक करणार. बरोबर. त्याचा तो अवेअरनेस तुम्हाला असेल. हो, खूप छान एक्झाम्पल दिलात तुम्ही. आता आपण ऐकतो टॉक्सिक रिलेशनशिप, आणि ह्याचा अर्थ काय मला पहिले सांगा. टॉक्झिसिटी मगाशी जसं तुम्ही म्हटलं ना की लहानपणाचा जो परिणाम आपल्यावर झालेला असतो, तर टॉक्झिसिटी अगेन वन नाईट थिंग नाही आहे, ती हळूहळू साचत गेलं स्लो पॉयझन आहे. प्रत्येक वेळा मी बघितलेला अनुभव आणि मला आलेला अनुभव, म्हणजे मी काय बघत मोठा झालोय किंवा मोठी झाली आणि मला सुद्धा माझ्या नात्यांमध्ये काय अनुभव आलाय. मग अगेन पार्टनरच असेल नाही, माझी बहीण पण माझी कशी वागली आहे, माझी आत्या काकी मामी कशी वागली आहे, माझी शाळेतली बेस्ट फ्रेंड माझी कशी बिट्रे केलंय, तर हे कळत कळत ऍड होत होत मी टॉक्झिक झालेली आणि मला तर चांगुलपणावरच विश्वास नाहीये. मग काय होतं ना, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मी समोरच्याला मला हर्ट करायला मोकाच देत नाही, त्याच्या आधीच मी हर्ट करत राहते. मी सतत ॲग्रेसिव्हच ॲटिट्यूड दाखवत राहते आणि अगेन आय डोंट फील सॉरी अबाउट इट. ओके. कारण की मी हर्ट होणं, त्यांनी हर्ट होणं जास्त सोपं आहे माझ्या हर्ट होण्यापेक्षा. बरोबर. हो. तर मग त्याच्यातनं समोरच्याचं नातं मेंड करण्याचा कुठलाही एफर्ट नसतो. रिलेशनशिप चॅलेंजिंग असू शकतात सागर, ओके, आणि चॅलेंजिंग रिलेशनशिपमध्ये दोघांनी काम केलं तर ते रिवॉर्डिंग असतं. बरोबर. पण इथे ना कसं आहे माहितीये का, समजा आपण डिस्कस करतोय की आपला फायनान्शियल इश्यू आहे आणि तुम्ही म्हणता फायनान्शियल नाही तुझाच प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ते पर्सनलाइज करताय, पर्सनल अटॅक झाला तो. आणि हे जर वारंवार मी ॲज अ टॉक्झिक पर्सन करत असेल तर अगेन समोरच्याला आपण नेस्तनाबूत करतो. करेक्ट. हो. त्याच्यात कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दल एम्पथी नसते. त्याला काही त्रास होतोय किंवा आपण किती टोकाचं वाईट बोलतोय याचा अवेअरनेस नाही, असं नाही, त्यांनी काही फरक पडत नाही. राईट. अवेअरनेस प्रत्येकाला असतो असं माझं मत आहे. बोलणारा चुकून वगैरे नसतो बोलत, ते सबकॉन्शियस नाही आहे, ते स्लिप ऑफ टंग नाही आहे, ते व्यवस्थित समोरच्याला त्रास व्हावा या उद्देशानेच बोललेलं असतं टॉक्झिक रिलेशनशिप. करेक्ट. हो. आणि त्याच्यामुळे मग रिव्हर्सल खूप अवघड असतं. तिथे खूप कमी स्कोप असतो ते नातं हेल्दी राहण्याचा. ते नातं राहू शकतं जसं म्हटलं मगाशी की दुसरा पार्टनर ओके मध्येच असेल तर, बरोबर, पण ते नातंच राहत नाही. बरोबर. हो. एक डेड रिलेशनशिप आहे ते. बरोबर. एक टाइम येतो जिथे एक टाइम म्हणजे सेपरेट होतात. मग ते एकत्र राहिले तरी ते आतनं सेपरेट असतात. करेक्ट. हा, ते बाय लॉ कदाचित सेपरेट नाही होणार. बरोबर. बरोबर. पण बाकी आपण भावंडांची नाती तोडतो, मित्रमैत्रिणींशी दूर राहतो, या सगळ्या गोष्टी होतात. पण माणसाला दूर नेण्याचाच प्रकार आहे. कुठल्याही प्रकारे त्याला आपल्यापर्यंत आणण्याचं नाही. म्हणजे मला जर वाटतं माझा पार्टनर खूप कमी आहे पण मी त्याला वर आणू शकते ना. पण मी त्याला कमी आहे दाखवत राहिलं तर मी त्याला कधीच नाही वर आणू शकणार ना. आणि मग मीच विक्टिम असं मला वाटायला लागतं. वेअरएज आय एम टॉक्झिक पर्सन. पण मी काय पोर्ट्रे करते, तुझ्यामुळे मला काय काय सहन करावं लागतं, मला दुसऱ्यांकडे जाता येत नाही, मला लाज वाटते, और व्हॉट एव्हर इट इज.
करेक्ट. तर मग ते नार्सिसिझमकडे जातं. दॅट इज व्हेरी टॉक्सिक रिलेशनशिप. तुमच्याकडे अशी कोणती केस आली आहे ज्याच्या म्हणजे घरामध्ये म्हणजे एकत्र कुटुंब आहे ते, आणि अशी काही वेगळी केस जिथे त्यांचं डिवोर्स वगैरे काही होणार होती, तशी काही केस होती? एक खूप थोडंसं विषयाला किंचित कलाटणी देते, पण तरी सुद्धा रिलेशनशिपचीच केस आहे. एक व्यक्ती आली होती जी लेडीज होती आणि ती आली होती डी ॲडिक्शनसाठी. अच्छा. पण ते ॲडिक्शन कसलं होतं, ऑनलाईन रम्मी खेळण्याचं. ओके. आणि ऑनलाईन रम्मी खेळण्यात तिने 1 करोड रुपये कर्ज केलेलं होतं. आणि सुरुवातीला ती छोटं मोठं आईकडनं घे, इकडनं घे. मग शी वॉज अ इंटिरियर डिझायनर. मग ती आपल्या क्लायंटचे अगवलेले पैसे वापरायला लागेल. मग ते त्यांचं काम परत करायला अजून कोणाकडनं तरी, की ह्याला सांगू नको. माहेर सासर मिळेल त्या व्यक्तीकडनं पैसे घेऊन झाले आणि आता कळलं की आता आपण काहीच नाही करू शकत. तेव्हा तिने ते पार्टनरला सांगितलं. ओके. आणि तो पार्टनर आणि ते दोघं माझ्याकडे आले होते आणि तिथे सासू सासऱ्यांचा रोल फार महत्त्वाचा होता. दे वर इन अ कम्प्लीट फॉरगिव्हनेस. अच्छा. त्यांना फ्लॅट विकावा लागला त्यांचा, कारण की 1 करोडचं कर्ज कसं फेडणार मध्यमवर्गीय माणूस. पण त्यांनी एका शब्दाने तिला दूर ढकललं नाही. ओके. नातं तोडलं नाही. वाईट वाटलं, ऑफकोर्स ओरडले किंवा व्यक्त झाले, ते माझ्याकडे येऊन ते सासू सासरे रडले की आता आम्ही काय करायचं सांगा. पण त्याने तिला ॲक्सेप्ट केलं. ओके. तिने तिला परत चान्स दिला आणि पार्टनरनी पण दिला. आता इथे ना तिच्यावर खूप मोठी जबाबदारी की त्याच्यानंतर ती काय करते. बरोबर. एवढं तुम्ही ब्लंडर केलं, ते तुम्हाला माफी मिळाली, जे खूप रेअर आहे. एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्या ॲटिट्यूडमध्ये राहिलात की माझं काही चुकलं नव्हतं किंवा कारण देत राहिला, करेक्ट, तर काही होऊ नाही शकत. बरोबर. हो. कोणाच बरोबर होऊ शकत नाही. पण तिथे जर तुम्ही त्या ॲक्सेप्टन्समध्ये राहिलात की नाही आता मला ते सगळं भरपाई करायची आहे, तर डेफिनेटली ही केस माझ्यासाठी खूप युनिक होती. कारण की सासू सासरे पण आले होते काउन्सिलिंगला आणि ते म्हणले की आम्ही काय करू मदत, तुम्ही सांगा तिला. बरोबर. हे फार रेअर होतं माझ्यासाठी. अशा 2-3 केसेस तिथे सासू सासऱ्यांनी पण इन्व्हॉल्वमेंट दाखवली होती की आम्ही यांचे कॉन्ट्रीब्यूट करायला काय करू, विच वॉज व्हेरी रिवॉर्डिंग फॉर मी टू सी इवन. तर ह्या केसेस आम्हाला परत ते काम करायला इच्छा करायला मदत करतात, मला असं वाटतं. ती एक केस होती. अजून एका केसेसमध्ये असं होतं की ती व्यक्ती, स्त्री जी आली होती ती एकदम साधी, शांत, मवाळ, आणि मी तिला आधीपासून ओळखत होते सोशल प्लॅटफॉर्मवर. आणि ती म्हणली की आम्हाला यायचं, ते इंडियात राहत नाहीत. पण जेव्हा मिस्टरांबरोबरचं सेशन सेपरेट झालं तेव्हा त्यांनी तिच्या ॲग्रेशनचे असे काही किस्से सांगितले की मला माहितीच नव्हतं की ह्या व्यक्तीला मी ओळखते किंवा नाही ओळखत. आपल्या मुलांसमोर ते नवऱ्याला मारायची. ओके. आणि व्हायलन्स इतका की त्याच्या अंगावर बसून त्याला मारायची, आणि मुलांची वय 15-16 अशी अर्धवट. ओके. आणि ते म्हणले की मी काय करू सांगा. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की विक्टिम बरेचदा स्त्री असते, तर हे माझ्यासाठी खूप आय ओपनर होतं की साधी सोज्वळ वाटणारी स्त्री देखील प्रत्यक्षात काहीतरी वेगळी असू शकते आणि खरं विक्टिम पुरुष असू शकतो. राईट. तर मग अशा केसेसमध्ये खूप कधी कधी एकतर्फी आपलंही ओपिनियन व्हायला लागतं आणि म्हणजे देता येत नाही. बरोबर. आपल्याला खूप अनबायस तिथे राहावं लागतं आणि त्या व्यक्तीला तो अवेअरनेस आणणं की तिचा राग का कमी झाला पाहिजे आणि त्याचा दूरगामी परिणाम काय होईल. तर हे खूप चॅलेंजिंग केसेस असतात आमच्याकडे की जिथे एक कम्प्लिटली तुम्हाला वेगळा पर्सोना घेऊन तुमच्या समोर बसती आहे. तिला तुम्हाला सांगता येत नाही की तुम्ही खोटं बोलताय, आम्हाला कळतंय, आणि तरी सुद्धा तुम्हाला ते काउन्सिलिंग करायचं किंवा त्या दोघांना काहीतरी एका चांगल्या लेवलला आणून ठेवायचं. हे रिलेशन म्हणजे हे काउन्सिलिंग कसं वर्क करतं? जसं आता समजा की हजबंड वाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहे आणि हजबंड तुमच्या इथे आहे काउन्सिलिंगसाठी, मग हे कसं म्हणजे? सो युजली जेव्हा कपलमध्ये दोघंही यायला तयार असतात ना, तेव्हा मी पहिलं सेशन सेपरेट घेते, वेगवेगळं घेते. मी त्यावेळेला बायकोला यायला अलाउडच नव्हतं, क्लिनिकमध्ये सुद्धा बाहेर पण नाही बसायचं. त्याला सेपरेट बोलवते, त्याचं त्या दिवशी सेपरेट होतं, त्या दिवशी बायकोला अलाउड नाही, बायकोचं होतं त्या दिवशी त्याला नाही. ओके. सुरुवातीला काय व्हायचं सागर, की जेव्हा एकत्र यायचे ना ते माझ्यासमोरच भांडत बसायचे, हे सांगायची काय गरज होती. बरोबर. आणि मग तिथे ना विषयांतरच वेगळं, आणि आपला काउन्सिलिंगचा जो प्रोडक्टिव्ह वेळ आहे तो नुसतं त्यांचं ती भांडणं ऐकण्यात जायचं जे घरचे ऐकत असते. आणि होऊ शकतं की पूर्ण त्यांना जे सांगायचंय ते भीतीने सांगू नये. हो बरोबर. तर मग हे झाल्यानंतर मी ते कंपल्सरी रूल केला की पहिलं दोघांना स्पेस मिळाली पाहिजे आणि मलाही एकाच्या छायेत दुसऱ्याला बघायचं नाहीये.
तर ते माझ्यासाठी चॅलेंज असतं की जेव्हा पहिला पार्टनर येऊन जातो तेव्हा दुसऱ्याचं जेव्हा मी ऐकते तेव्हा पहिल्याचं मला विसरायला पाहिजे, तिथे माझा तो पडदा टाकला पाहिजे, तर मी त्याचा अनबायसली ऐकीन. आणि मग तिसरं सेशन मी कॉमन करते की ज्याच्यात आता मी दोघांचं काय डायग्नोसिस आहे आणि मला काय वाटतं की जर पुढे जायचं असेल आणि हे नातं टिकायचं असेल तर हे दोघांनी इंडिव्हिज्युअली काय करायचं आणि काही काही गोष्टी एकत्रित काय करायचं. काही वेळा त्यांना काही काही सेशन कंटिन्यू करायला सांगावे लागतात की ओके एकाचं अँगर मॅनेजमेंट आहे, तुम्ही ह्यासाठी वेगवेगळे या. एकाचं पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड आहे, ह्याच्यावर काम करा, तुम्ही वेगळं या. आणि मग मध्ये मध्ये परत एक कॉमन सेशन्स की काय झालं गेल्या महिन्याभरात, गेल्या 2 महिन्यामध्ये आपण जे काही ठरवलं त्यातलं तुम्ही किती केलं. मग कधी कधी जर्नल मेंटेन करणं, डायरी मेंटेन करणं, जे काही टास्क त्यांना दिलेले असतात ते त्यांनी किती केले. एकमेकांकडनंही मला कळतं झालंय की नाही झालंय. बरोबर. आणि इथे आल्यावर ते काय बोलतात बॉडी लँग्वेजवर नाही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळतात. तर मग त्याप्रमाणे आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जातो. काहींना एकच सेशन इनफ असतं, काहींना 10 सेशन्स इनफ नसतात. आणि सिन्सिअरली ते घरी जाऊन खरंच किती त्याच्यात बदल करतात. आता असा राग कंट्रोल करायचा आहे तर त्यासाठी कसे, म्हणजे तुम्ही एक एक्झाम्पल जरा द्या. सो त्याच्यात इमोशनल एम्पॉवरमेंट, जसं मगाशी एक शब्द मी वागला की मुळात त्या व्यक्तीचा राग का आहे, ह्या पार्टनर विषयीचा आहे का तो ओव्हरऑलच रागीट माणूस आहे, मग लहानपणापासून आहे का, काय काय आयुष्यात त्याचे अनुभव झाले. मग ना रिलेशनशिप न बघता ते इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग व्हायला लागतं आधी की हा कुठनं येते, का ह्या व्यक्तीची पर्सनॅलिटी अशी आहे आणि मग तो फक्त तिच्यावर निघतोय का ती पण काही चुका करते आणि तो ट्रिगर करते ती. बरोबर. की अदरवाईज तो शांत आहे पण हिच्या पण वेंधळेपणामुळे तो ट्रिगर होतोय का. तर हे बघण्यासाठी एकदा तो डायग्नोसिस क्लिअर झाला की मग कुठे आपल्याला खिळा मारायचा आहे ते कळतं. ओके. की जर तुमच्या लहानपणापासूनच असेल तर मला तिथे जाऊन काम करायचं, त्या तुमच्या जुन्या आठवणींवर काम करायचं. मग ह्याचा हिच्याशी काही संबंधच नाही. ओके. ह्या झेरॉक्स कॉपीज आहेत. बरोबर. ओरिजिनल फाईल कुठेतरी वेगळीकडे. बरोबर. किंवा माझं पास्ट ब्रेकअप आहे आणि मी आता त्याच नजरेतनं माझं हे नातं पण बघतोय का किंवा बघतीये का, तर मला ते सेपरेट करावं लागतं, ते पूर्ण एंड करावं लागतं. तर मग त्या व्यक्तीचं ते वैयक्तिक आधी हिलिंग होणं गरजेचं आहे. 2 व्यक्ती हील झाल्या तर एकत्र येऊन काहीतरी चांगलं करतील ना. बरोबर. मग त्यांचा तो आधी वैयक्तिक प्रवासही वेगळा करावा लागतो हिलिंगचा. आणि जिथनं तो प्रॉब्लेम सुरू आहे, कुठलाही तो इमोशनल ब्लॉक असेल, इतर काही असेल, ट्रस्ट इश्यूज असतील, तर तो कुठनं आला ते एकदा हील केलं की मग आपल्या पार्टनरकडे नवीन नजरेतनं बघायला त्यांना मदत करता येते. ओके. ओके. तुमच्या इथे कधी कपल आलेत का जे आता न्यूली रिलेशनमध्ये आहेत काउन्सिलिंगसाठी? ऑफकोर्स, म्हणजे कपल्स दोघंही येण्याचे प्रमाण चांगलं आहे आता, कारण की लोकांकडे मध्ये खूप अवेअरनेस आहे आधीपेक्षा. त्यामुळे लग्न झालेले सुद्धा आणि प्री वेडिंग काउन्सिलिंग पण माझा एक फोटे आहे. ओके. तर प्री वेडिंग काउन्सिलिंगमध्ये लग्न ठरलं असेल तरी किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर त्याही स्वरूपाचे कपल्स आपल्याकडे येतात. ओके. पण जर लग्न ठरलं असेल तर मी प्रयत्न करते की फॅमिलीने सुद्धा आलं पाहिजे, सासू सासऱ्यांनी. ओके. कारण की जे घरातले खूप पिव्होटल पॉइंट्स आहेत की ज्यांच्यामुळे पण त्या दोघांच्या नात्यात ताण येऊ शकतो, मग त्या मुलीकडचे पण मुलीच्या आईचा पण एक्स्ट्रा इंटरफिअरन्स असेल तरी नातं स्ट्रेच होतं. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की प्री मॅरिटल किंवा विवाहपूर्व काउन्सिलिंगला आई वडिलांचं पण एक सेशन झालं पाहिजे. ओके. हे माझा अट्टास असतो. ऑफकोर्स माझं सजेशन असतं, ते काही ठिकाणी झालंय सुदैवाने. तो अवेअरनेस काही लोकांना आहे की आम्हाला हवंच आहे की त्या दोघांचं चांगलं व्हावं. आणि काही लोक अजूनही, आणि ऑब्व्हियसली आपली फॅमिली आपण जर ग्रो करतोय, वाढवतोय, बरोबर, तर तिथे कुठे ना कुठे सासू सासऱ्यांचा पण तितकाच इम्पॉर्टंट रोल असतो. काय होतं सागर की मी सुरुवातीच्या लग्नाच्या काळामध्ये सुखी नसेन तर मॅक्झिमम काय असं तुझ्या आईला सांग, तुझ्या बहिणीला सांग, तुझ्या भावाला सांग. पण इथे चूक काय माहितीये, मी स्वतः सून म्हणून किंवा एक मुलगा जावई म्हणून इंडिव्हिज्युअल नातं निर्माण करायला जात नाही. मी सगळं नातं माझ्या नवऱ्याच्या नजरेतनं किंवा बायकोच्या नजरेतनं बघत असेन तर माझं माझ्या सासूचं वैयक्तिक नातं का नाही निर्माण होऊ शकत 2 व्यक्ती म्हणून. बरोबर. हो. आणि जर मी त्याला नुसतं म्हणायला आई म्हणतीये, मानत तर नाहीच आहे, आणि परत आत किलमेश आहे आणि दोघांकडनं, मग मी जर जाऊन तिथे मैत्री निर्माण करायचा प्रयत्न केला की आई तुम्ही बिनधास्त सांगा काय चुकलंय, तर मला नवऱ्यावर प्रेशर द्यायची गरज आहे. नवरा पण सुखी. करेक्ट. हो. हेच मी नंदेबरोबर करू शकते, हेच मी दिराबरोबर करू शकते, आणि हेच जावई पण आपल्या सासरच्या बरोबर करू शकतो. तर त्या दोघांवरचं प्रेशर कमी होतं. बरोबर. माझ्या आई वडिलांनाही समजवायचंय, माझ्या बायकोलाही समजवायचंय. त्यात प्रॉब्लेम जास्त, आणि तो प्रॉब्लेम नवरा वैतागला त्याच्याचमुळे असतो ना. बरोबर. की तुम्ही तुमचं बघा, शेवटी कटकट व्हायला लागते ती, आणि मग नवरा घरी उशीर यायला लागतो. आणि ऐकायचं कोणाचं? सगळे आपलेच. हो. बरोबर. आणि त्यांना बॅलन्स तर करावंच लागतं. आणलेल्या मुलीला सुद्धा आणि ज्यांनी जन्म दिलाय त्यांना सुद्धा.
सो माझं असं नेहमी म्हणणं की मुलीच्या आईने सुद्धा हे शिकवलं पाहिजे की तू इंडिव्हिज्युअली जाऊन नातं बनव. मुलींना खूप हे चुकीचं सांगितलं जातं की सासरी एक भयानक जागा आहे. हा बरोबर. म्हणजे गमतीत लहानपणी की आई ऐकतीये, सासरचं ऐकते का बघू ना. आणि तो एक जोक असतो ना फॅमिलीमध्ये, पण ते स्लो पॉइझनिंगच आहे. ते कुठेतरी आमच्यावर ब्लू प्रिंट आहे ना त्याची. बरं त्यातून आजूबाजूला जर माझी आजी वाईट वागताना मी बघितलं आई बरोबर, अजून कोणाचं काही ऐकलं, तर मला ते बिलीफ सिस्टम इतकी स्ट्रॉंग आहे की मी सासरी जाताना घाबरतच जाणार किंवा हे गृहीत धरून जाणार की इथे काहीतरी प्रॉब्लेम होणार. बरोबर आहे. मी ह्या विचारात जातच नाही की कदाचित माझ्या घरापेक्षा चांगलं घर मिळेल, आईपेक्षा समजूतदार सासू मिळेल. ते पॉझिटिव्ह नसतोच तिथे, होपने जात नाही. त्यामुळे विवाह पूर्व जर हे लोकांना मी हे सांगू शकले ना, तर माझ्या मते डायनॅमिक बदलायला नक्कीच मदत होते. ऍटलीस्ट आपण ओपन माइंडने एकमेकांना ऍक्सेप्ट करतो. आणि फॅमिली एक म्हणजे हॅपी फॅमिली असेल. हॅपी फॅमिली असेल. तुम्ही दोघांनी सॉल्व्ह करा, मला मध्ये आणायचं नाही. हे नवऱ्याने पण सांगितलं पाहिजे आणि बायकोने पण सांगितलं पाहिजे. करेक्ट. तर ते माझ्या मते बेस्ट होईल. ते काउन्सिलिंगनीच तसं. काउन्सिलिंगनीच वैयक्तिक प्रत्येक दोन व्यक्तींचं हेल्दी रिलेशनशिप असेल तर फॅमिली हेल्दी राहणार आहे. करेक्ट. एकत्र राहा किंवा सेपरेट राहा. येस बरोबर. मॅम आता सोशल मीडियाचा टाइम आहे आणि कम्पॅरिझन काय होतं की मी एक व्हिडिओ पाहतोय त्याच्यामध्ये हॅपी फॅमिली आहे, सासू सासरे सगळे असे मिळून वगैरे आहेत, तसं माझं मी ट्राय करतोय की असायला पाहिजे, पण काही ना काही इश्यूज होत आहेत आणि सतत ते कम्पॅरिझन करणं, तर हे जरा कसं असतं, जरा ते मला सांगा. डेफिनेटली माझ्या मते आज सोशल मीडिया एक थ्रेट आहे आपल्यासाठी. कारण की आपण मॅक्झिमम वेळ सोशल मीडियावर असतो, कामानिमित्त असो, नुसतं स्क्रोल करत असो, काही असू दे. पण आपल्या आणि त्यातून जे आपले जवळपासचे फ्रेंड्स सर्कल आहेत त्यांचं आपण लाईव्ह बघतो आहे. सोशल फेसबुक ग्रुप्स जे आहेत त्याचं आपण लाईव्ह बघतो आहे. तर ह्या सगळ्यामुळे मला माझ्या आयुष्यात जी काही कमी वाटते ना, ते जास्त एनहान्स होते. कमी आधी पण होती, आपल्या आईवडिलांच्या काळातही होती, आपल्या आजी आजोबांच्या काळातही होती, पण त्याला गॅस लाईट करणारं काही नव्हतं आजूबाजूला. बरोबर. तर सोशल मीडिया ते गॅस लाईटिंग करते अनफॉर्च्युनेटली. पण माझा हा अवेअरनेस आहे का की ह्या व्यतिरिक्त जे माझ्या पार्टनरचं लाईफ आहे त्याच्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, ज्या तिथे दिसणार नाही आहेत, त्यांच्यामध्ये पण दिसणार नाही आहेत. हा अवेअरनेस मला आहे का की हे एक फसवं जग आहे आणि ते फक्त त्यांच्या हनीमूनचे फोटो पाठवत आहेत किंवा कुठे फिरायला गेलेत किंवा कोणी गाडी घेतली आहे, त्याच्या मागे ते गाडी घ्यायला जायच्या तिथे किती कचाकचा भांडलेत, ते आपल्याला नाही माहिती. हा अवेअरनेस मला आहे का आणि ती मॅच्युरिटी माझ्या आहे का हे अवेअरनेस, की जे एवढं दिसतं तेवढं नसतं. आपण म्हणतो ना की दिसतं तसंच असतं, पण तसं नाही आहे. त्याच्या मागचं डायनॅमिक खूप वेगळं आहे, आपल्याला किती माहिती आहे. आणि जेव्हा मी खूप डाऊन होईन ना अशा वेळेला कम्पॅरिझन करून, मला हे शोधलं पाहिजे की अशा कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मी हॅपी होत. करेक्ट. की जस्ट की काहीही कितीही माझा पार्टनर बिझी आहे पण तो 10 मिनिटं माझ्याबरोबर कॉफीसाठी काढतो, किंवा त्याला माहिती आहे मला रात्री लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं, तो आवर्जून थकला असला तरी म्हणतो चल चालते हे. करेक्ट. आणि मला ते किती व्हॅल्यू करायचंय हे बघते, ते चुकीचं आहे का नाही हे मला हवंय. मी ते कन्व्हिन्स किती करू शकते माझ्या पार्टनरला, बरोबर, आणि कुठल्या भाषेत करू शकते, त्याला हर्ट न होतं की त्याला कमीपणा न दाखवता. आणि त्याच्यासाठी माझे एफर्ट्स पण महत्वाचे आहेत ना, मी किती कॉन्ट्रीब्युट करते का नुसतीच डिमांड करते. आज दोघंही कमवतोय ना, सो कॉन्ट्रीब्युशन दोघांचं पाहिजे, घरात कामही दोघांनी केलं पाहिजे, बरोबर, हे दोघांच्या पार्टनरचं आहे. उद्या नवराही म्हणू शकतो बाकीच्या बायका बघ नवऱ्यासाठी काय काय करतात, करेक्ट, ते जॉब सांभाळून सणवार सांभाळतात, तू करतेस का, हे दोघांसाठी लागू आहे. तर माझ्या इच्छेमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे का मी फक्त माझ्या पार्टनरकडनंच अपेक्षा करते, कारण कोणाचा तरी नवरा असं करतोय, कोणाची तरी बायको अशी करते, पण तो ना माझा नवरा ना ती माझी बायको, ना ती बॅकग्राऊंड सेम आहे ना आपली सांपत्तिक स्थिती सेम आहे. इच्छा असावी, अट्टहास नसावा. राईट. इच्छा असली तर मोटिवेशन मिळतं आणि आपली स्वप्न पूर्ण करायला आपल्याला एफर्ट्स करतात. पण अट्टहास असला ना तर ते नुसतं भांडणातच त्याची एनर्जी वेस्ट जाते. इच्छा जरूर ठेवा, त्याच्यासाठी प्लॅनिंग करा. समोरच्याचं 50-50 असेल असं नाही, समोरचं 30 असेल तुम्ही 70 घ्या ना, तुमचं स्वप्न आहे ना शेवटी ते, मग त्यांनीच ते पूर्ण केलं पाहिजे. आणि मग सेल्फ एम्पॉवरमेंटचा काय उपयोग आहे, बरोबर. आपण एकीकडे म्हणणार की आम्ही सेपरेट आहोत, आम्ही सेल्फ एम्पॉवर्ड आहोत, आम्हाला गरज नाही, आणि एकीकडे म्हणणार हे तू करणं गरजेचं आहे पार्टनर, मग तिथे का असं, मग ते कन्फ्लिक्ट आहे. सो नो युअर सेल्फ वेल, आणि माझी स्वप्न पूर्ण करायला मला किती कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय. समोरच्याने दिलं उत्तम, नाही दिलं तर तो आकस ठेवू नका, कारण की ते तुमचं ते त्याचं स्वप्न नाहीये कदाचित.
हो. इट्स फाईन. त्याच्या स्वप्नामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट किती करताय ते करायला लागा, मग त्याला ती जाणीव होईल कदाचित. बरोबर. आपण काय करतो, तू नाही तर मग मी पण नाही, आणि तिथेच वाढतं मग तू मेमे होतो. हो, मग आपण हो. म्हणते ना मी नेहमी की आय आणि यू पेक्षा वी वर गेला आहात की नाही, का अजून आय आणि यू मध्येच चाललंय. करेक्ट. ते वी झालं ना तर हे कॉन्फ्लिक्ट येत नाहीत की एकमेकांसाठी किती करायचं याचं मोजमाप उरत नाही, काही गरज पण नाही त्याची. आणि मग तेच आपण कॅल्क्युलेट केलं तर देन वी आर नॉट पार्टनर्स, वी आर कॉम्पिटिटर्स. बरोबर. कॅल्क्युलेटर्स. सोशलिटीसाठीच नुसतं पार्टनर. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही आपल्या ऑडियन्सला रिलेशनशिपवरती. तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, म्हणजे कुणाला काउन्सिलिंगची गरज असेल ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. निश्चित. आणि बाकी सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू सागर इथे बोलवल्याबद्दल. मलाही आवडले पॉडकास्ट करायला. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.